एका दुकानामधून एका चोराने काय केले, 500 रुपये चोरले. किती रुपये चोरले? 500 रुपये. तेच चोरलेले पैसे घेऊन तो त्या दुकानामध्ये गेला आणि त्याने त्या दुकानदाराकडून 300 रुपयाचं सामान विकत घेतलं आणि 200 रुपये वापस घेतले. तर मला सांग ओम, त्या दुकानदाराला एकूण किती रुपयाचा तोटा आता झालेला आहे? 500. अच्छा, याच्या व्यतिरिक्त कोणाचं काही वेगळं उत्तर आहे? हा, तुझं वैभव उभा राहा. 1000 रुपये. बर, हे हात वरती करा फक्त. हा, उभी राहा. भरपूर जण म्हणतात जे हात वरती करतात ना त्यांना पहिले प्रश्नाचं उत्तर विचारत जा. विचारतोय 800 रुपये. ओके, आणखी. हा, तुझं 700 रुपये. ओके, हा, आणखी कोणाचं याच्या व्यतिरिक्त उत्तर आहे? 800, 700, 500, 1000 याच्या व्यतिरिक्त आहे आता? अच्छा, तू आहे का? हा, सांग आरती. 200 रुपयाचं नुकसान झालं. बर, 500 म्हणणारे हात वरती करा रे. 500 रुपये नुकसान झालं म्हणणारे. 700 रुपये झालं म्हणणारे. 800 रुपये झालं म्हणणारे. 1000 रुपये झालं म्हणणारे. तुम्ही सगळे चुकीचे आहात. त्याला नुकसान किती रुपये झालेलं आहे? 500 रुपयाचे. 500 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. बघा, 500 रुपयाचं त्यांना चोरले. इकडे ऐकून घ्या, तुमचं लॉजिक नंतर आहे. अक्षय इकडे बघ, तुमचं लॉजिक नंतर लावा. 500 रुपये त्यानं दुकानातून चोरले. तो दुकानात गेला तर त्याने ते 300 रुपयाचं सामान घेतलं, पण त्या चोरलेल्या पैशातूनच 300 रुपये दिले ना. बरोबर आहे, म्हणजे ते 300 गेले पण आणि त्याचं सामान पण आलं. राईट. आणि नंतर ते 200 रुपये बॅलन्स होते. बरोबर आहे. आता त्या 200 रुपये बॅलन्स होते, त्यांनी त्याला ते वापस दिले 500 मधून. म्हणजे याच्याकडे 300 रुपयाचं सामान आणि 200 रुपयाचं ते आलं. म्हणजे एकूण नुकसान किती रुपयाचं झालेलं आहे? 500 रुपयाचं झालेलं आहे. लॉजिकल प्रश्न होता.